अरविंदबाईंनी जो उल्लेख केला की रणजित सिंह आणि माझी भांडणं आहेत, संघर्ष आहे, तर तुमची काय अपेक्षा आहे? आता एकमेकाची आम्ही आता कॉलरी धरू का? अरविंदभाई, तुम्ही पत्रकारिता केली तेव्हा मी रविवार पेठेतल्या तुमच्या ऑफिसमध्ये हरिवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं? हे त्या काळात अख्ख्या महाराष्ट्रात फलटणचं काय प्रसिद्ध असेल तर गटतटाचं राजकारण प्रसिद्ध होतं. पवार साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही. एक लक्षात घ्या अरविंदभाई की कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं. आपण काळजी नसावी, आपल्या पोटाची काळजी आम्ही घेऊ. काही वेळ आम्हाला जरा भांडून द्या की काय वेळ. मतभेद आणि भांडणं याच्यात लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते. संघर्ष हा शब्द मला स्वतःला पटत नाही. हे वैयक्तिक संघर्ष नसतो. ज्याला त्याला आपली मतं असतात, ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते. आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण काम करत असतो. त्यामुळे लोकशाही मानणारे जे लोक आहेत त्यांना संघर्ष हा आवडायला पाहिजे. पण संघर्षाला सात्विकतेची आणि माणुसकीची जोड जर मिळाली आणि संघर्षाचा केंद्रबिंदू कुणाला मिळणारा पद नसावी, सर्वसामान्य माणसाला पद असावी, तो केंद्रबिंदू असावा एवढी बाकी इच्छा 30 वर्षाच्या राजकारणानंतर. आणि ज्या केंद्रबिंदू तुम्ही आम्हाला दोघांना बोलता इथपर्यंत ठीक आहे, अरविंदभाई तुम्हाला अधिकार आहेत. अरविंदभाईंचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला दोघांच्यातलं कळलं का की त्यांनाही वाटतंय ते त्याच्यात आणि मलाही वाटतंय मी माझे आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य. आता खरं कोणाचे आहेत ते आम्हाला काही कळेल नाही. आम्ही कुठेतरी अरे अख्ख्या जिल्ह्यातल्या काडी घालणारे इथं उपस्थित आहे, त्याच्यासमोर काय बोलायचं.